मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तरी तर पापड कशासाठी भाजते मी, तर पापड खायचा नाही आहे, पण बघा पापडांचा असं चुरा करायचा आहे. आणि आज मला आहे ना मस्तपैकी असं बोकड काला बनायचा आहे नाश्त्यासाठी. पोहे वगैरे तर आपण नेहमी खात असतो, पण हा बोकड काला तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल आणि नक्की आवडेल. तर मी अशा चपात्या 2 चपात्या चिरून घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये बघा मेथीची भाजी मस्त बारीक कापून घेतली आहे, एक कांदा बारीक कापला आहे, एक टमाटा बारीक कापला आहे, हिरवी फिक्कट मिरची बारीक कापलेली आहे. आणि आता हे थोडेसे वाटाणे टाकते, थोडीशी चटणी टाकते, थोडंसं आपल्याला इथं आता तेल पण टाकून घ्यायचं आहे. आणि ही चटणी खायची म्हणून मीठ टाकायची काही गरज नाही. तर अशा प्रकारे सर्व काही साहित्य मी टाकलेलं आहे इथं. आणि जेव्हा काय मी कांदा मिरच्या ते सर्व काही टाकलं ना मी, तेव्हा मोबाईल स्किप झाला होता, त्याबद्दल सॉरी. तर मस्त अशा प्रकारे पूर्ण काला मिक्स करून घेतलेला आहे मी. हे बघा, याला म्हणतात बोकड काला. खूप छान, खूप चविष्ट, तोंडच पलटून जातं, इतका भारी काला हा बनतो. बोकड काला म्हणतात याला, बोकड काला. खूप चविष्ट पण लागतो. तर एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा. वरून मस्तपैकी निंबू पिळून घ्यायचा. बघा आता आहे ना सर्व काय झालेलं आहे. आता मी आहे ना 2-4 ओल्या चवड्या पण टाकून देणार इथं, कारण त्याच्याने पण चव वाढते. खूप छान, म्हणजे दातामध्ये ओली चवडी वाटाणा येतो ना खाताना, खूप भारी लागतं. आणि असं वाटतं ना किती खावा असं वाटतं, राशा रडते हे. तर बघा इथं आहे ना राखूसाठी अंडे वाफलेले. आणि आता आम्ही दोघं सासू ना, आता आम्हाला हा बोकड काला खूपच आवडतो. तर बघा आता 2 प्लेट आम्ही इथं भरून घेतलेला आहे. आता निंबू पण ठेवून घ्यायचा आहे. निंबू पिळल्याशिवाय छान लागत नाही. असा पण छान लागतो, पण निंबू पिळून जास्त भारी लागतो. तर बघा अशा प्रकारे 2 प्लेटा तयार झालेल्या आहे. आता चम्मच पण ठेवून घेतलेला आहे. तर चला आता सर्व करूया. आणि मस्त कसा वाटला हा बोकड काला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच मिनी ब्लॉग. भेटू पुन्हा पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओ नक्की बघा, स्किप करता लाईक करा, कमेंट करा. आणि हा बघा 2 प्लेट आम्ही पूर्ण भरून घेतलेला आहे. दूध गरम झाले, अंडे पण वाफले.